तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं भटकंती विथ एस के चॅनलवरती. तर मित्रांनो आपण भटकंती करता करता आता आलेलो आहे मंदार पर्वत. मंदार पर्वत म्हणजे काय तुम्हाला चांगलंच माहिती असेल. समुद्र मंथन वेळेस जो असुरांनी आणि देवांनी ते समुद्र मंथनसाठी पर्वत त्याला बोलतात मंदार पर्वत. त्याचं नाव आहे मंदार पर्वत आणि तो पर्वत बिहारमध्ये आहे. त्या पर्वताच्या खाली एक खूप छान मंदिर आहे, तलावामध्ये आहे आणि वरती हा मेन राहिला मंदार पर्वत. ते पण व्हिडिओ आहेत माझे, ते मी टाकेलेच. पहिले मंदिर आपण आहे मंदिराच्या बॅक साईडून पण व्ह्यू बघा काय. मगाशी इथून आम्ही फोटोशूट केले होते. हा मंदार पर्वत आणि खाली बघा हे मंदार पर्वतमध्ये समुद्र मंथनचा सीन क्रिएट केला इथे. मस्त आहे. या साईडला असुर आहेत, या साईडला देव आहेत. यामध्ये मंदार पर्वत आणि वासुकीनाथ खूप सुंदर पर्वत आहे. आणि वरती जाऊन आलो आम्ही तिकडे. वरती खूप सुंदर आहे, जैन मंदिर एक आहे. तुम्ही आला कधी तिथे नक्की व्हिजिट करा. किती वर्ष जुना असेल झाड वडाचा. समुद्र मंथन म्हणजे काय ते तुम्हाला माहितीच असेल. नसेल माहिती तरी हा दृश्य बघून घ्या. मागे हा वासुकीनाथ, हे राक्षस, देव त्या साईडला आहे. ते बघा ती देव दिसली का. हा समुद्र मंथन वेळेस झालेला आहे. सीन इथं क्रिएट केलेला आहे त्यांनी. ठीक आहे. पर्वत खूप छान आहे. त्याला कोणाला रोपेवरून नाही जायचं त्यांनी शिडीवरून जाऊ शकता. शिडीवरून पण बेस्ट अनुभव आहे. कधी आला दोन्ही ट्राय करा. सध्याला मी तर रोपवे ट्राय केला कारण की गरमी खूप आहे म्हणून. तुम्ही शिडीने ट्राय करू शकता. रोपवे आणि त्याला रोपवे चालू आहे. हा बघा वरती आणि खाली बघा आणि इकडे बघा. पाणीची सुविधा आहे, चांगली गोष्ट आहे. पाणी खराब आहे पण पाणी आहे. यामध्ये पण गंभीर सूचना दिलेली आहे. सूचना बघून हे बघा. हा आणि हे बघा. त्यामुळं रोपवेवर बसणार तर आपली स्वतःची काळजी. गेला की गेला, काय भरून नाही. अजून आपल्याला त्या टोकाला जायचं आहे. त्याच्यामुळे ना आता हे स्टॉप घेतलाय पहिला. इथे थांबलेले रोपे एवढंच आहे. आम्ही एवढेच आहेत. रोपे मध्ये मजा खूप येते. पायी बसणं जागा नाही. हे बघा. त्यामुळे नेक्स्ट लेवल मजा आहे. तुम्ही येऊन घ्या. नेक्स्ट लेवल आहे भाई. या ट्रॉली मध्ये पहिल्यांदा बसलो आम्ही. अरे ही नाही, आम्ही तिथं गेलो ना नेपाळला. किलोमीटर लांब आहे आतमध्ये. बघा मित्रांनो, यो आहे मंदार पर्वत. 600 रुपये. मंदार पर्वत म्हणजे विचार करा तुम्ही काय आहे. आणि ट्रॉली केबल तिथले 1200 रुपये, नेपाळचे 1200 रुपये. आता नेक्स्ट लेवल आम्ही नेपाळला जाणार आहे. ही ट्रॉली बघा, हे नजारे बघा काय. हो बाबा, हे आमचे बाबा. हो हो, ही आमची. नको किरकिरी जाळवली ती. ही किरकिरी जाळ. हे मागे अजून एक ट्रॉली, ती आमची. आणि त्यात मोठी किरकिरीवाली बसली. ही बघा, ही किरकिरीवाली. ट्रॉली आली आणि एक ट्रॉली क्रॉस होते. ही बघा. कुठे चालले तुम्ही? आता आम्ही चाललोय मंदार पर्वत. कशासाठी? बघण्यासाठी. काय बघणार आहे? तो आज मंदार पर्वत आहे. त्यामध्ये राक्षसांनी आणि देवतांनी वासुकीनाथला लपटून रगडून यातून काय काय काढलं होतं ते बघायला. तिथं काय बघायला भेटणार नाही पण बाकी सगळं भेटेल आम्हाला. वा वा वा. कसा रगडला तिथं बघायला भेटणार नाही पण रगडलेली जागा बघायला आलो आम्ही. शाळा विष निघत आमच्या भोले बाबाला पाहायला लागलं ते. आमची मंजिल जवळ आलेली आहे. म्हणजे 120 रुपये आमचे संपल्यात. अर्धे संपलेले आहेत समजा, अर्धे बाकी आहेत रिटर्न जायला. 60 रुपये म्हणजे 60 रुपयात वरती आणि 60 रुपयात खालती. वा.
आओ हमारे बिहार में बोलतात ना हे बघा. तर अशा तऱ्हेने मित्र आपण पोहोचलेलो आहे वरती. आता वरती पण एक मंदिर आहे, मंदिर आपण बघूच, पण रोपवेनी मजा एक नंबर होती. पुढे ह्याच्या आत मला वरती व्हिडिओ अलाउड आहे की नाही तेही दाखवतो. वरचे नजारे खूप सुंदर आहेत. कधी आला तर इथेही या बिहारमध्ये. नाही इथं वरती पाहिजे होतं ना एक. वरती आहे एक जैन मंदिर, खूप भारी आहे. एकदम वरती लास्ट म्हणजे जे सपाट जागा आहे वरती भूभाग त्याच्यावरती मंदिर बांधलेलं आहे. मंदिरही खूप आहे आणि जबरदस्त. मंदिरामध्ये खूप शांतता आहे. जैन मंदिरामध्ये शांतता खूप आहे आणि खूप सुंदरही आहे. तुम्ही कधी झारखंडमध्ये बाबा बैद्यनाथ ज्योतिर्लिंगला आला तर तुम्हाला इथे यायला भेटलं तर तुम्ही नक्की या, इथे एक विजिट करा. मंदार पर्वत, ह्याच्या पर्वतची अशी गाथा आहे की समुद्र मंथन जेव्हा झालं तेव्हा या पर्वताला वासुकीनाथद्वारे असुर म्हणजे राक्षसांनी आणि देवतांनी वडून इकडून तिकडून असं वडून घर्ष करून पूर्ण ते काय विष आलं, जे महादेवाने पिलं, सोनं आलं, काय काय वस्तू आलं ते घेतले. पण तो हा पर्वत आहे जो समुद्रमंथन वेळेस यूज झाला होता. म्हणजे समुद्रमंथन वेळेस ह्याचा म्हणजे यूज केला होता. त्यामुळे हा पर्वतची गाथा खूप मोठी आहे आणि हा पर्वतही खूप सुंदर आहे. वरती याला रोपे खूप चांगले आहेत. तुम्ही नक्की या, नक्की विजिट करा. अजून काय असेल तुम्हाला मी एक्सप्लोर करून दाखवेल. हे इकडे. तर अशा तऱ्हेने इथून निघण्याचा वेळ होत आहे. भेटूया परत नव्या ब्लॉगमध्ये. चला टाटा, बाय बाय.